3 ओव्हरची मॅच असेल, 3 बॉलर कंपल्सरी, चेसिंग आणि ड्रेसिंग देखील कंपल्सरी असेल. जर एखादा खेळाडू ड्रेसिंगमध्ये नसेल तर मात्र 2 रन्सची पेनल्टी दिली जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. समयरा 11 मानिवली आणि त्याच्या विरोधात दामत 3 ओव्हरची मॅच असेल आणि त्यानंतर मात्र पहिल्या फेरीतील तिसरा सामना रंगेल, तो म्हणजे जय हनुमान कानोर आणि त्याच्या विरोधात मोहाची वाडी शमीम. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. सालिम 11 दामट टीम टॉस इथून जिंकते आणि प्रथमतः फिल्डिंगला पसंती दिलेली. मुसफ चांगला टच बॅटिंगला माफ करा, बॅटिंगला पसंती दिलेली. फिल्डिंग करावं लागेल मानिवली संघाला. कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब घ्या. चला चला प्लीज मॅचला सुरुवात करा. आघाडीची जोडी जाऊ द्यात प्लीज. दिनेश राऊत, त्यानंतर विनायकजी बिडकर या आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. यानंतर मात्र आपला सामना असेल. जे कोणी खेळाडू असतील त्यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन बसून घ्यायचं आहे. हे भव्य दिव्य व्यासपीठ फक्त आपल्यासाठी आहे. त्या दरम्यान हरेश दादा बसने यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील या.
मॅचला होईल सुरुवात आणि लगेचच पहिल्या इनिंगसाठी वळूयात आपण कर्जत तालुक्यातील बुलंद आवाज पियुषजी बाबरे सर. थँक्यू. थँक्यू सो मच अविनाश तरे सर. थँक्यू सो मच. अविनाश तरे यांना आपण थोडं रेस्ट देऊयात, कारण शेलू प्रीमियर लीग त्याने गाजवलेली आहे. त्या कारणास्तव थोडीशी रेस्ट देऊया. संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांना जास्त मेहनत करावी लागणार आहे. चला वळूयात मॅचच्या दिशेने. हो, चांगला चेंडू. सुरुवात पाहूया. डॉट बॉलनं केलेली आहे. गुड स्टार्ट. गुड स्टार्ट. पहिल्याच बॉलवरती सुरुवात चांगली केलेली आहे. आडवा बाटणा फटका पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. 1 रन तर पूर्ण झालेले. कॉल दुसऱ्यासाठी लगेचच निघालेत. थ्रो झाला वेगानं साकिंग इनला, परंतु 2 धावा पूर्ण. हो, हवेत खेळतात. व्ही शेप मध्ये मिड ऑफच्या वरतून. लॉंग ऑफला जवळपास खेळाडू नाहीयेत. लॉंग ऑन वरून पोहोचलेत. गुड फिल्डिंग. हो, 2 धावा किमान तरी रोखल्यात आपल्या संघासाठी. गुड फिल्डिंग. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाईल. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावसंख्येवर. संघाची धावसंख्या आतापर्यंत 4. पहिल्या ओव्हरमध्ये निखिल. हो, फुल टॉस होता. मिड विकेटला फटका हवेत आहे आणि चेंडू पाहुआ. झेल तर पकडलेली आहे. काय डिसिजन येतोय आणि फलंदाज बाद. फिंगर गोज. बॅट्समन आउट. फलंदाज बाद झाला. गुड कॅच. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर संकल्प पाटील होते. काय झेल पकडली. आधी सुरुवातीला पुढे आले असं वाटलं की आता कदाचित बॉल त्यांच्या वरतून जाईल, परंतु चांगली झेल त्याने पकडलेली आहे. फलंदाज बाद. ओव्हर नंबर 1 मध्ये निखिल. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 आलेत. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये निखिलचं. बोलो तयार. हो, राऊंड द स्टंप. फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला. गुड शॉट. ब्राईट स्टार्ट अभित खोत यांच्या वतीनं. आणि पाहुयात फिल्डिंग किती अप्रतिम झालेली आहे क्षेत्ररक्षकाकडून. टाळ्या आपण वाचताना पाहिल्या. किती धावा? 3 कंप्लीट केल्यात. सेफ आहे. काय जबरदस्त फिल्डिंग. पुन्हा एकदा फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. कोण होतं फिल्डर? नयेश होते. काय जबरदस्त फिल्डिंग. जबरदस्त फिल्डिंग. 3 धावा या चेंडूवरती मिळाल्या. 3च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. बोलो तयार. हो, फुल टॉस. दिशा दिले. शॉर्ट थर्ड मॅन. हो, गुड फिल्डिंग. जबरदस्त कामगिरी आज फिल्डिंगच्या माध्यमातून. पहिल्या मॅच मध्ये याच कॅचेस ड्रॉप केले होते म्हणून मॅच शेवटच्या षटकापर्यंत आली होती, परंतु आता काय जबरदस्त कमबॅक.
समयरा 11 मानिवली संघाचा राहिलेला फिल्डिंगच्या माध्यमातून आणि ओव्हर नंबर 1 चा डाव इथून अटपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 1 गडी बाद 8 धावा धाव फलकावर. अजून एक चांगली स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 25 जानेवारी 26, 27, 28 या 4 दिवसांच्या कालावधीमध्ये शिवशक्ती क्रिकेट संघ वंजारपाडा आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024 या स्पर्धेची प्रवेश फी असणार आहे 4,500 रुपये. पहिल्या क्रमांकासाठी असणार आहे 40,000 रुपये, दुसऱ्यासाठी 20, तिसरा आणि चौथ्या क्रमांकासाठी आकर्षक सरपंच उपसरपंच ट्रॉफी, त्याचबरोबर 10,000 रुपयांचं रोख पारितोषिक. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाईल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी कूलर, बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी स्पोर्ट्स शूज. आणि जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता. पांडुरंग मिसाळ, ऋतिक विर्ले, कौशल विर्ले आणि प्रतीक विर्ले यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. आणि या स्पर्धेचं ठिकाण असणारे शर्तींचं भव्य मैदान वंजारपाडा. 25 जानेवारीपासून 28 जानेवारीपर्यंतची ही स्पर्धेचा कालावधी असणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकाला सुरुवात. दुसऱ्या ओव्हरमध्ये भावेश आले स्ट्रायकिंग एंडला 7. ओ फुल टॉस, फॉलिंग स्वीप, व्हॉट अ शॉट इज दॅट, क्रॅकिंग फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार, भव्य षटकार. चला, आमचे जे के शेड्यूल टीमचे सर्व व्हॉलेंटियर्सला विनंती, आपण सीमारेषेचा ताबा आपण घ्यायचा आहे. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 14. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये हो, कमी गतीने बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. क्रीजचा चांगला वापर करतात. डीप मध्ये प्रोटेक्शन, एक सिंगल कंप्लीट, फक्त एकच रणनीतून मिळते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे चालली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 15 या धावसंख्येवरती. गणेश मसने आमच्या समवेत ॲज अ स्कोरर जॉईन झालेले, त्यांचं स्वागत आहे. हो, हवेत खेळलेत. पाहुआ क्षेत्ररक्षक, फलंदाज बाद, आणखीन एक गडी बाद झाला. मोठा धक्का, इथून दामद संघाला अभित खोत बाद. नवीन फलंदाज शोएब नजे मैदानाच्या आतमध्ये जात असताना ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे. शोएब डोंगरे, माफ करा. मैदानाच्या आतमध्ये आता शोएब डोंगरे उपस्थित होत असताना ओव्हर नंबर 2 मध्ये काय कमालीचं षटक भावेशच्या वतीनं. तिसऱ्या बॉलवरती विकेट मैदानाच्या बाहेर. भावेश तिसऱ्या बॉलवरती त्याला विकेट मिळालेली आहे. पाहुआत कशा प्रकारचे जबरदस्त गोलंदाजी करतोय. हो, आल्या आल्या आक्रमण करण्याचा प्रयत्न. 1 रन तर पूर्ण झालेले. दुसऱ्यासाठी प्रयत्न. हो, थांबवलाय, साधनं थांबवलंय. कदाचित होऊ शकले असते रन. डेंजर झोनकडे शोएब यांना स्वतः धावावं लागलं असतं या बॉलवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती आतापर्यंत 16 वरती.
हो थर्ड मॅनला खेळण्याचा प्रयत्न पाहूयात. लाऊड अपील आहे. डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. ओव्हर एक अजून चेंडू बाकी आहे. 5वा चेंडू डॉट इथून आला दुसऱ्या ओव्हरमध्ये. 8 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. सोळा धावा. दुसरं षटक 22 अंतिम चेंडू. हो शफल झालेत. जबरदस्त फटका संकल्प पाटील यांच्या वरतून चेंडूला पाठवला. 7चा पसंतीचा फटका. मिडविकेटला षटकार. ओव्हर कंप्लीट 2 आणि 2 ओव्हरच्या अखेर लावून घ्या लगेच. या दरम्यान कानोर गावचे सरपंच सन्माननीय हरेशजी राऊत यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. या हरेशजी राऊत कानोर गावचे सरपंच आणि जे कोणी मान्यवर त्यांच्या सोबत असतील त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. जय कोलमामाता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2023 मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम ऑल. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. बोलो तयार. अंतिम षटक मिस केला. फुल टॉस. 1 रन या चेंडूवरती मिळते. 1च्या लेग बायची सिंगल. संघाची धावसंख्या 23 वरती. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण पाहतात. अंतिम षटक टाकण्यासाठी महेश. मागच्या मॅच मध्ये या गोलंदाजाने या स्पर्धेमधलं पहिलं मेडन ओव्हर टाकलेलं. 23 धावा. महेश तयार. हो 7 स्विचिटचा प्रयत्न करतात सुरुवातीलाच. हो डॉट बॉल. टप्पा पडला असता तर कदाचित बाहेर वळण घेणाऱ्या चेंडूवरती सक्सेस होऊ शकले असते. 7 डॉट बॉल. या सामन्यांमध्ये या स्पर्धेमध्ये लगोपाठचे 8 चेंडू आतापर्यंत डॉट टाकलेले आहेत महेशनं. हो हाफ ट्रॅकर. हा पसंतीचा चेंडू आहे 7चा. नाही थारा देणार हाफ ट्रॅकरला. सीमा पार 6. जो आयोजक चेंडू देतील तो त्या चेंडूने खेळावा लागेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 29 वरती. 3 चेंडूचा खेळ बाकी राहिलेला. ज्याप्रमाणे टच मध्ये गोलंदाज दामद संघाचे पाहूयात कशा प्रकारचे ते गोलंदाजी पेश करतील. मेहराज त्यानंतर साद मुसेफ. हो हाफ ट्रॅकर. 1 मोर बिग हिट. आताचा क्षेत्र निवडलं. फाईन लेग. 1 मोर बिग हिट. 1 मोर 6. चांगला टच मध्ये आहेत.
चांगल्या टच मध्ये आपण पाहतायत आता बॅटिंग करत असताना साधनं 8 चेंडूंमध्ये इंडिव्हिज्युअल 26 बनवलेले आहेत आतापर्यंत 35 धावा पुस्तकावरती लागलेल्या आहेत. बोलो तयार. पुन्हा एकदा आता महेश सलगचे 2 षटकार आलेले आहेत. 35 धावा. पुढे लीव केला बॉल चेंडू. पाहूयात काय इशारा पंच करतायत. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. संघाची धाव संख्या 36 वरती 36. ओ लोआ फुल टॉस जॉकर लेंथ मध्ये होता एक्स्ट्रा कव्हरला. ओ किती वेगानं चेंडू चालला. सीमा पार चौकार. बीट झालेत बॅट्समन 7. ओव्हर कंप्लीट 3 आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 40 या धावसंख्येवरती. या दरम्यान शिवसेना शाखा प्रमुख सचिन मस्ते यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते कानोर गावचे सरपंच हरेशजी राऊत यांचा शुभ सन्मान करायचा आहे. या आपण अगदी आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल आपले मनापासून आभार असतील. कानोर संघाचं मी कौतुक करेल की अगदी वेळात आपण हजर राहिलात. वेळेच्या अगोदर आपलं देखील मनापासून धन्यवाद. पाहुण्यांचा सन्मान इथे होईल. कानोर गावचे सरपंच हरेशजी राऊत, शिवसेना शाखा प्रमुख सचिन मसने यांच्या शुभ हस्ते tenniscricket.in माध्यमातून अगदी साता समुद्र पार ही स्पर्धा भरवली गेली आहे. थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं आणि मान्यवरांचा इथे सन्मान केला जातोय. आणि लगेचच मी विनंती करतोय जय हनुमान. चला टॉस करून घेऊयात. नक्कीच या कानोर गावचे सरपंच. एनिवेज कानोर संघाचा कर्णधार आणि मोहाचेवाडी संघाचा कर्णधार लगेचच यायचं. आपण सेकंड इनिंगला सुरू होण्याच्या अगोदर नाणेफेक केली जाईल याची आपण दक्षता घ्या. मोहाचेवाडी संघाचा कर्णधार आणि कानोर संघाचा कर्णधार लगेचच या आपण. या लवकर. कानोर संघाचा कर्णधार उपस्थित आहे. विनंती असेल मोहाचेवाडी शमीम संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सुरू आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि त्याच्या अगोदर मात्र नाणेफेक केली जाईल याची नोंद घ्या आपण. लगेचच या नाणेफेकीसाठी. चला दोन्ही संघ घाई करा प्लीज. इंटरव्हल मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. आणि फिल्डिंग करत दामस संघ ड्रेस कोड मध्ये नाहीये त्या कारणास्तव आयोजकांच्या वतीनं 2 धावसंख्येची पॅनल्टी असणार आहे सालीम इलेव्हन दामट टीमला. विनायक बिडकर या आपण आपला कर्णधार पाठवा.
40 बनवल्यात, 41चं टार्गेट आहे. ज्या 2 धावा पॅनल्टीच्या आहेत त्या तुमच्या पहिल्या ओव्हरमध्ये ऍड केले जातील याची नोंद घ्या. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. मोहोचीवाडी संघाचा कर्णधार या आपण लवकर. जय हनुमान कानोर संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. आपण देखील लवकर यायचं आहे. आणि नागेश मसने या आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. अत्यंत महत्त्वाचा वाटा दिलाय त्यांनी या स्पर्धेसाठी. भरघोस मेहनत घेतली आहे. रात्री 1:30-2 वाजेपर्यंत जागून मात्र ही सगळी बॅनरबाजी केली आहे. आई एकविरा ग्राफिक्सचे ओनर आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. टेल हेड आणि टेल अशा नाण्याच्या 2 बाजू. कानोर संघाचा कॉल. नाणेफेक केली जाते नागेश मसने यांच्या शुभ हस्ते. हेड इज अ कॉल आणि टेल. नाणेफेक जिंकले मोहोचीवाडी संघाने. आपला निर्णय आपण कळवायचा आहे. बॉलिंग नक्कीच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय मोहोचीवाडी संघाच्या कर्णधाराने. आपण या आयोजनाबद्दल काय सांगाल थोडक्यात 2 शब्द. आयोजन तर एकदम छानच आहे, प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. कमिटीचं पण खूप खूप कौतुक ह्याच्यामध्ये. आता टॉस जिंकून बॉलिंग घेतलेली आहे, आता त्याच्यावरती खरं उतरत आहे. आता बघ. नक्कीच मला वाटतं कानोर संघासोबत पहिलीच मॅच असेल कारण हा देखील कानोर गावातील दुसरा संघ आहे जय हनुमान कानोर. परंतु दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर लगेचच मॅचला होईल सुरुवात. चला फिल्डिंग लावून घ्या लगेचच. एक्केचाळीस या धावसंख्येचं टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये मेहराज आलेले आहेत. ड्रेसिंग आणि चेसिंग तर कंपल्सरी आज स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग करावं तुम्हाला लागतं. आणि त्याचबरोबर पंचांसाठी देखील एक महत्त्वपूर्ण सूचना की 15 मिनिटाच्या आतमध्येच इनिंग कंप्लीट होणं गरजेचं नाही. झाली तर तुमच्याकडे आयोजकांना ऑथॉरिटी दिलेली आहे पेनल्टी देण्याची, याची नोंद घ्या. हो पहिलाच बॉल लाऊड अपील. साध आपण पाहिलं किती एक्साइटेड होते या चेंडूपर्यंत. चेंडू मागे मेहराज एक वेगवान गोलंदाज आहेत तरी सुद्धा साध आपण पाहतोय त्यांच्या किती जवळ उभे आहेत. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल. चा टार्गेट आहे. पहिला चेंडू डॉट आला मेहराजचा. हो वेगवान चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. नो चान्स. किलिंग शॉट टेकिंग गॅप. वेंट फॉर 4 इनटू द फॅन. सावकार. चौकार आलाय दुसऱ्या चेंडूवरती. विजयासाठी 16 चेंडूंमध्ये आता 37 या धावसंख्येचं टार्गेट शिल्लक आहे. हो स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. वेगाने येतो चेंडू, त्या कारणासह बॅटम बॉलचा संपर्क होत नाही निखिलचा. 41चा टार्गेट. 3 बॉलमध्ये 4 धावा. 15 चेंडूमध्ये विजयासाठी 37. डॉट बॉल. 4 धावा धावा फलकावरती. हो वेगवान चेंडू. पाहुयात योगेश सरांकडे डिमांड करण्यात आली होती.
डॉट बॉल, 1 more डॉट बॉल. चार धावा, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. त्यानंतरचे तिन्ही बॉल डॉट काढलेले आहेत निखिलच्या विरोधामध्ये. मागच्या मॅच मध्ये काय कमालीची बॅटिंग निखिलनं केली होती. ओ एज पाठीमागे मुसेफकडे चेंडू आणि डॉट बॉल. मानस होतं, धाडस नव्हतं, स्वप्नीला देखील विकेट ठेवायची. ओव्हर कंप्लीट. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4, पॅनल्टीच्या 2 धावा ऍड करूयात. या पहिल्या ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आहे बिनगडी बाद 6 धावा धावा फलकावर. धन्यवाद. थँक्यू डीजे. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी आता 35 या धावसंख्येची आवश्यकता राहिलेली आहे. चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर आलेले आहेत यावेळी आपण पाहतात मुसेब आलेले आहेत दुसऱ्या षटकामध्ये स्वप्नीलसाठी. हो पहिला चेंडू, रायझिंग डिलिव्हरी, डॉट बॉल. टप्पा पडल्याच्या नंतर आतमध्ये वळण घेतो हलवार पद्धतीनं निर्धाव चेंडू. बोलो तयार. हो मुसेबो, गुड शॉट. त्यांच्या पाठीमागे जाऊन हा फटका ट्रॅव्हल केला फाईन लेगला. आणखीन एक चौकार. आरच्या मदतीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली 10 वरती. 12 चेंडूंमध्ये 35 बनवायच्या होत्या. आता 10 चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी राहिलेला आहे आणि 10 चेंडूंमध्ये विजयासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता. दुसरं षटक मुसेब बॉलिंग करतायत. बोलो तयार. हो आधीच इरादा बनवला होता आणि झेल पकडली. फलंदाज बाद. धक्का बसलाय पहिला मानिवली टीमला. धक्का इथून लागलेला आहे. मानिवली टीमला फलंदाज बाद झाले. धक्का पहिला. 10 या धावसंख्येवरती विजयासाठी 9 चेंडूंमध्ये आता 31 या धावसंख्येची आवश्यकता आहे. मुसेब पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार. हो समोरून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल. फलंदाज बाद. आणखीन एक झेल. बॅटर आउट. अंतिमचे 2 चेंडू आता बाकी राहिलेले आहेत. बॉलिंग मार्कवरती मुसेब तयार. नवीन फलंदाज रोहिदास. हो गतिमान बॉल.
प्रेशर टाकलं, डॉट बॉल, 1 मोर डॉट बॉल. आता 7 मध्ये 31. आणखीन एक निर्धाव चेंडूची हाताळणी मुसेफ करत असताना विजयासाठी आता 7 बॉलचा खेळ बाकी राहिलेला आणि 7 चेंडूमध्ये 31 या धावसंख्येची आवश्यकता. हो, कमी गतीने टाकला चेंडू, शॉट कव्हरला, एक तर पूर्ण. दुसऱ्यासाठी प्रयत्न करण्यात आला, थोडासा लेझी क्रिकेट नबील कडून. फक्त 2च्या मदतीनं ओव्हर कंप्लीट झाले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12. विजयासाठी आता 6 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला. 6 चेंडूमध्ये 29 या धावसंख्येची आवश्यकता. अंतिमचे 6 चेंडू. आता बॉलिंग मार्क वरती 7. हो, फुल टॉस सुरुवात केली की काय निखिलनं, ठोकला षटकार. 5 मध्ये आता 23 ची आवश्यकता. चेंडूंचा आता खेळ बाकी राहिलेला. 5 चेंडूमध्ये विजयासाठी 23 ची आवश्यकता. 5 चेंडू 23. निखिल स्ट्रायकिंग एंडला. हो, वेगवान चेंडू, डॉट बॉल आलाय. 4 चेंडूचा खेळ आता बाकी राहिला. 4 बॉलमध्ये 23. 4 बॉलमध्ये 4 षटकारांची आता गरज लागणार आहे. पाहूयात निखिलकडे ती संधी. आता पुढच्या मॅच साठी दोन्ही संघांना आपण खेळण्यासाठी तयार राहा प्लीज. वेगवान चेंडू हवेत लॉफ केलाय आणि बॉल सीमा पार पाठवला. षटकार आला. आता 3 बॉलमध्ये विजयासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता. धन्यवाद धन्यवाद. 3 मध्ये 17. हवेत कळलेत. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू. क्षेत्ररक्षक नबील, चांगली फिल्डिंग नबीलच्या वतीनं. रन घेतलेली नाहीये. 2 चेंडू मध्ये आता 17 ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच मोहाचीवाडी वर्सेस कानोर या 2 टीम मध्ये नेक्स्ट मॅच असणार आहे. आम्ही विनंती करतो दोन्ही संघ आपण खेळण्याच्या दृष्टिकोनातून रेडी राहा प्लीज. 2 चेंडू 17. लॉंग ऑनला चेंडू आणि क्षेत्ररक्षक बबलूच्या वतीनं झेल. फलंदाज बाद. 1 चेंडूचा आता खेळ बाकी राहिलेला आहे. चला ओमकार, लवकर चला प्लीज. अंतिम चेंडू आता बाकी राहिलेला. शेळूचे जावई आहेत ओमकार भाऊजी आता मैदानाच्या आतमध्ये. अविनाश नाव आहे. ओमकारची टी शर्ट परिधान करून मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. 7. हो, लॉलीपॉप चेंडू दिला होता, मिस केला चेंडू. ओव्हर कंप्लीट. मॅच इथून